इयत्ता 8वी आपण पाहत आहोत NIMSच्या अभ्यासाचे लेक्चर. त्यासाठी पुस्तक वापरलं आहे आपण. आशा हे पुस्तक गेल्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करून काढलेलं आहे. प्रत्येक घटकावर भरपूर नमुना प्रश्न आहेत. मी फक्त नमुना प्रश्न घेणार आहे. सराव प्रश्नासाठी तुम्हाला पुस्तक लागणार आहे. पुस्तक विकत घ्या. नंबर दिलेला आहे चरडे सरांचा, नाही तर कमेंटमध्ये लिहा. परीक्षा स्वरूपाप्रमाणे प्रश्न टाकले आहेत आणि 2010-11 पासून बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नांचा समावेश केला, मेन्शन केलं याच्यामध्ये. ठीक आहे. आता पाहूयात आपण पुढचं. आता पहा, आज कोणता लेक्चर आहे माहिती का तुम्हाला? ओळखा. मी एक गाणं म्हणते. मी कशाला आरशात पाहू ग, म्हणजे इथे पाहणार आपण आरशातील प्रतिमा. ठीक आहे. गाण्यांचा शौक ठेवा, पण कामासाठी वापर करा त्याचा. ठीक आहे. बरं, आता एखादी वस्तू आरशासमोर ठेवली असती म्हणजे तिचा आरशातील प्रतिबिंब किंवा प्रतिमा असं म्हणतात. आरसा हे असा दाखवला जातो. त्यासाठी काय काय क्लुप्त्या वापरा. जी डावी बाजू असती ती उजवी बाजू बनते. जी डावी आहे ती उजवी बनते. म्हणजे पहा, हा जर एखादी इथे वस्तू ठेवली आपण तर ही पहिल्यांदा दिसेल, ही नंतर दिसते. जी नंतरची ती आधी दिसते, जी आधीची आहे ती नंतर दिसते. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. आता हा बाण असं केलंय, इथे असं उलटं जायचं, असं असं. महत्वाची क्लुप्ती दिली यांनी. काय सांगितलंय? आरशातील प्रतिमा काढण्यासाठी ताव पेपर, म्हणजे आपण त्याला बटर पेपर म्हणतो, किंवा साध्या पेपरवर स्केच पेनने किंवा साध्या पेनने अक्षर लिहायचे व कागद उलटा करायचा. उलट्या पानावर त्या अक्षराची प्रतिमा दिसते. बी हे अक्षर उलट करून जर आपलं बी दिसलं तर समजायचं की हे त्याची प्रतिमा आहे. मी तुम्हाला अजून एक आयडिया सांगते, जी फक्त तुम्हाला अभ्यासासाठी वापरायची, परीक्षेला वापरायची नाही, समजण्यापुरती वापरायची. आता इथे जर तुमची एखादी आकृती आहे, प्रश्न आकृती, तर या साईडला तुमच्याकडे स्टीलची पट्टी असेल, छोटी स्टील पट्टी. तर स्टील पट्टीमध्ये तुम्हाला प्रतिमा दिसते. ती स्टील पट्टी इथे अशी उभी करायची, त्याच्यामध्ये पाहायचं. सुरुवातीला त्रिकोण दिसतो, नंतर गोल दिसतो, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. किंवा अजून एक आयडिया, हे असं मोठं खोडरबर असतं पांढऱ्या कलरचं, ते डोक्यावर फिरवा. डोक्याला तेल लावलेलं असतं, हे त्याला तेल लागेल, आणि हे खोडरबर याच्यावरती असं दाबायचं, ह्या प्रश्न आकृतीवरती, आणि असं इकडनं उलटायचं. हे असं असं उलटलं, इथे तुम्हाला दिसेल त्रिकोण आणि गोल. हे प्रॅक्टिससाठी करा, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. आता आरशातील प्रतिमेमध्ये कॅपिटल लेटर कसे कसे दिसतात ते पहा. ए हा ए सारखा दिसतो, जे उलटा होणार, बी उलटा होणार. काही असे अक्षर आहेत की जे जसेच्या तसे दिसतात. याचा तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा एकदा बघा. तर आरशामध्ये कोणत्या कोणत्या प्रतिमा बदलत नाही? AHIMOTUVWXY ह्या जे अक्षर आहेत कॅपिटल लेटरमधले आहे असे दिसतात. फक्त ते जर तुम्ही असे रायटिंगमध्ये काढले असेल तर मात्र इथे कामाला येणार नाही ही ट्रिक. स्मॉल लेटरमध्ये सर्व अक्षरे बरं उलटे होत नाहीत, काही काही सेम राहतात. यू सेम राहतो, डब्ल्यू सेम राहतो, ओ सेम राहतो, एक्स सेम राहतो. ठीक आहे, इथं दिलेत. आता आकडे पाहिजेत. आकडे सगळे बदलतात, फक्त 8 हा आकडा सेम राहतो, काही फरक पडत नाही. आता चालू होतात आपले नमुना प्रश्न. मी फक्त नमुना घेते, सरावासाठी तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचं आहे. बरं, आता पहा, पहिला प्रश्न आहे. आकृती जर आरशासमोर धरली, म्हणजे इथं आरसा असणार आहे, तर काय दिसेल? सगळ्यात पहिलं पाहायचं, इथे एक्स्ट्रा काय आहे? हे असं एक्स्ट्रा लावलेलं आहे. ते कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे. ते कोणत्या बाजूला होणार? उजव्या बाजूला. आता इथे डाव्या बाजूला आहे, ही फिगर कॅन्सल होणार. याला दिलंच नाही, ही फिगर कॅन्सल होणार. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये कोण राहिला? 1 आणि 3चा ऑप्शन. बरं, मग हे दोघं सेम आहे, डोके डोके. मग हातांचा विचार करू. इथे एक हात वरती, एक हात खाली आहे. जो खाली हात आहे तो सुरुवातीला दिसणार. इथे दोन्ही हात वरती, ही फिगर कॅन्सल झाली. उत्तर कोण येणार आपलं? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. आता हे पहा, अशी आकृती काढून घ्यायची आहे. जे सुरुवातीला आहे ते शेवटी येतं, जे शेवटी आहे सुरुवातीला येतं. आता इथे कोण आहे शेवटी? तो सुरुवातीला येणार. कोण आहे? प्लस. आता प्लस, थोडेसे आकृत्याचे पर्याय पण पाहिजेत.
प्लस आहे का रे कोणासोबत, इथे एक गोल आहे म्हणजे ही आकृती कॅन्सल होणार, त्रिकोण आहे ही आकृती कॅन्सल होणार. कॉम्पिटिशन कोणामध्ये, 1 आणि 3 मध्ये. वरती कोण आहे, सबट्रॅक्शन, इथं कोण यायला पाहिजे, सबट्रॅक्शन किंवा लाईन. इथं आहे का नाही, मग ही कॅन्सल झाली. उत्तर कोणाला, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. सगळ्या पर्यायांचा वापर पटपट करतात. आता पहा, ही इथे काय एक्स्ट्रा डोकं आहे, इथे ही चिन्ह कुठे येणार आहे, सुरुवातीला येणार, हो की नाही. जे नंतर असे सुरुवातीला येतं. आता इथे सुरुवातीला आलंय, इथे नंतर आलंय, म्हणजे ही गॅप कॅन्सल झाली, ही कॅन्सल झाली. ही तर वर दिली त्यांनी, ते ही पण कॅन्सल झाली. उत्तर काय येणार आपलं 2. पहा, हे असं असं असं. पुढचा प्रश्न. आता नंतर कोण आहे, हे खोडरबर म्हणा किंवा चॉकलेट म्हणा. मग आधी कोण येणार, खोडरबर किंवा जे चॉकलेट दिलं आहे ते, म्हणजे ह्या साईडला आपल्याला खोडरबर किंवा चॉकलेट अशा प्रकारे दिसणार आहे. इथे नंतर दिलं, ही फिगर कॅन्सल. या तिघांमध्ये कॉम्पिटिशन लावूयात. आता हे जे आहे या चौकोनामध्ये पण हा चौकोन येणार आहे या साईडला, त्याच्यामध्ये पण ही जे आहे हा गोल, हा चौकोन, हा तो कुठे येणार आहे, या साईडला. इकडे आहे तर या साईडला यायला पाहिजे, की नाही, उलटा होईल तो. या साईडला येणार आणि ही जी इथे पोकळ दिलेली आहे किंवा डिझाईन दिलेली ती इथे येणार आहे. असं कोणतं ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 3. त्याच्यामध्ये काय केलं, इथं दोन्ही गोल दिले त्यामुळे ही आकृती पण बाद झालेली आहे, ही बाद झाली आहे. दोघांमध्ये कॉम्पिटिशन होती, त्याच्यामध्ये हा जो आहे तो इथे पाहिजे होता, इथे असता तर आला असतं, इथे नाही, मग ही बाद झाली. राहिलं काय, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न. आता हे जे आहे हे सुरुवातीला यायला पाहिजे, इथे सुरुवातीला आहे, इथे आहे सुरुवातीला पण ते उलट आहे, इथं उलट आहे, कॅन्सल, इथं नंतर कॅन्सल. आला ऑप्शन क्रमांक 1. इथं पर्याय क्रमांक उत्तर 2 आलं होतं आपलं. ठीक आहे, ओके. चला, इथे हा लेक्चर संपलेला आहे. लेक्चर खूप छोटा आहे. प्रॅक्टिसच्यासाठी किंवा सरावासाठी पुस्तक घ्या आणि मार्गदर्शिका नावाचं तुम्ही चॅनलवर सर्च करा. त्याला काय म्हणतात, प्लेलिस्ट. मार्गदर्शिकेमध्ये पण अशी उत्तरं आहेत, असे प्रश्न दिलेले आहेत. अभ्यास करा, यश आपलंच आहे.